तो आवाज जो महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. 1990च्या दशकात मुंबईत एक शांत मुलगा सतत काहीतरी निरीक्षण करत होता. त्याला चित्रकला, कार्टून आणि विचारांचं राजकारण आवडायचं. पण त्याच्या मनात सतत एक प्रश्न होता, तो म्हणजे मराठी माणसाचं काय. तो मुलगा मोठा झाला आणि शिवसेनेच्या व्यासपीठावर त्याचा आवाज गुंगायला चालू झाला. त्याचं भाषण जणू तलवार, त्याचे विचार जणू दगदगती मशाल. पण नशीब वेगळं काही लिहून आलं होतं. 2006मध्ये एक मोठा निर्णय घेतला आणि स्वतःची वेगळी वाट तयार केली आणि त्या वाटेचं नाव ठेवलं मनसे, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सुरुवातीला अनेकांनी हसवण्यावरी नेलं, म्हणले पक्ष चालवायला पैसा लागतो. पण जेव्हा यांनी मराठी तरुणांच्या नोकरीसाठी आंदोलन केलं, जेव्हा त्यांनी रस्त्यावर उतरणाऱ्या सामान्य माणसासाठी आवाज उठवला, तेव्हा लोक म्हणाले, हा नेता आपला आहे, हा महाराष्ट्राचा राज आहे. भाषण असो, कार्टून असो की जनतेचा आवाज, त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एकच भूमिका, माझा महाराष्ट्र प्रथम. आज त्या आवाजाचा वाढदिवस आहे, तो आवाज जो महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. माननीय राजसाहेब, तुमच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जय महाराष्ट्र.